महिला वकिलांना मारहाण करणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात कसूर केल्याबद्दल शहर पोलीस उपाधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांचं निलंबन करावं अशी मागणी आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत वकिलांनी केली। याबरोबरच प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी वकिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बाजू घेतली नाही असा आरोप करत त्यांची बदली व्हावी अशी मागणीही वकिलांनी केली। सर्व वकिलांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत आज काम बंद आंदोलन पुकारलं होतं। आगामी राष्ट्रीय लोक अदालतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व वकिलांनी यावेळी घेतला। 7 जानेवारी रोजी सायंकाळी कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात एका महिलेनं महिला वकिलाला मारहाण केली होती। या प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अश्विनी निखिल पाटील हिच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनीही हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आज निषेध सभा घेण्यात आली। जिल्हा सत्र न्यायालयातील राजश्री शाहू छत्रपती हॉलमध्ये झालेल्या या सभेत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, ॲडव्होकेट प्रकाश मोरे, ॲडव्होकेट शैलजा चव्हाण, ॲडव्होकेट पूजा देशमुख, ॲडव्होकेट गौतम पवार यांच्यासह विविध वकिलांनी या घटनेचा जाहीर निषेध करून वकिलांची एकजूट राखण्याचा निर्धार केला। त्यानंतर काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं। या घटनेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचं निलंबन करावं अशी मागणी वकिलांनी केली। याबरोबरच प्रमुख जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी वकिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात वकिलांची बाजू घेतली नाही असा आरोप करत त्यांची बदली व्हावी अशीही मागणी वकिलांनी केली। त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही वकिलांनी यावेळी घेतला। आगामी राष्ट्रीय लोक अदालतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी सर्व वकिलांनी घेतला। यानंतर या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी वकिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक बी. धीरज कुमार यांच्याकडे केली। यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षकांची चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं। याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा वकिलांनी दिलाय। यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट तुकाराम पाडेकर, सचिव ॲडव्होकेट मनोज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते।